नमस्कार, मी डॉक्टर माधव पवार आणि आपण बघताय रोकटोक. प्रकाश राज दक्षिण भारतीय अभिनेता आहे. हिंदी चित्रपटातही काम केलेलं आहे त्यांनी. साम्यवादी आहे, याच्यातच सगळं काही आलं. म्हणजे तो हिंदू धर्मद्रोही असणार, हिंदू विरोधी असणार, कट्टर जिहादी दलाल असणार, कट्टर देशद्रोही असणार, याच्यामध्ये शंका घ्यायला जागाच नाही आहे. तसेच साम्यवादी, देशद्रोही, हिंदू धर्मद्रोही, जिहादी दलाल असतात, तो तसा आहे. तो त्याच्या आणि मग हे लोक आपलं बोलण्यातनं, आपल्या कृतीतनं आम्ही देशद्रोही आहोत, आम्ही जिहादी दलाल आहोत, आम्ही हिंदू विरोधी आहोत, हे सिद्ध करण्यात अजिबात लाजत नाही आहे आणि उघडबोड सिद्ध करत असतात ते. तर प्रकाश राजने तो नेहमी तो गरळ ओकून ते सिद्ध करत होतो. तो आता म्हणतो की जगातील कुठलाच व्यक्ती दुसऱ्या देशात बेकायदेशीर घुसत असेल तर ते कुठलंही अवैध नाही आहे, सीप्रती सगळ्यांची आहे. त्याच्यामुळे कोणी कुठेही राहू शकतं, कुठेही जाऊ शकतो, त्याला असं म्हणायचं आहे. म्हणजे तो त्यांनी रोहिंग्या किंवा बांगलादेश असं नाव घेतलेलं नाही आहे. आणि पण त्याला तेच म्हणायचं आहे की बांगलादेशी, रोहिंग्या, पाकिस्तानी, अफगाणिस्तानी जे काही इथं भारतामध्ये आपल्या देशामध्ये घुसत आहेत तो ते अवैध नाही आहे, ते बेकायदेशीर नाही आहे. त्यांना इथे घुसण्याचा, इथे राहण्याचा अधिकारच आहे असं त्याला म्हणायचं आहे. मग तसं असेल तर पाकिस्तानी का घेत नाही त्यांना? ते तर मुसलमान, त्यांच्या धर्माचं एकच आहे ना. रोहिंग्यांना बांगलादेश, पाकिस्तान, आमच्या देशामध्ये आम्ही तुम्हाला जागा देतो, नाही देत. 57 मुस्लिम देश आहेत, त्याच्यापैकी पॅलेस्टाईनच्या लोकांना एकही देश स्वीकारायला तयार नाही आहे. तर शेजारी तर मुसलमान देश आहेत, पण ते एकही पॅलेस्टाईनी माणसाला स्वीकारायला तयार नाही आहेत. आज मी एक व्हिडिओ बघितला, एक भारतीय मुसलमान यूट्यूबर आहे तो अफगाणिस्तानमध्ये गेला होता. तिथे अफगाणिस्तानच्या तालिबानी सैन्याने त्याला चौकशी केली. म्हणजे तू भारतीय आहे ना, मग ठीक आहे. तू पाकिस्तानी असता तर तुझी खैर नव्हती. म्हणजे बघा, पाकिस्तान बी अफगाणिस्तान मुसलमान देश आहेत, कट्टर इस्लामिक सत्ता असलेले देश आहेत, पण तरी ते एकमेकांना सहन करत नाही आहे. मुसलमान द्वेषच मुसलमानांना स्वीकारायला तयार नाही आहे. राजसारख्या दुष्ट बुद्धीच्या देशद्रोही, हिंदूद्रोहीला इथं मुसलमान घुसवायचे, त्यालाच नाही. जो त्याला सगळे साम्यवादी असो, काँग्रेस असो, समाजवादी असो, मग ती ममता बॅनर्जी असो, नाही तर अरविंद केजरीवाल असो, नाही तर राहुल गांधी असो, यांना मुसलमान घुसत असतील अवैधरित्या तर कुठलीच अडचण नाही आहे, कारण त्यांना माहिती आहे आपल्याला मतदान करणार आहे. आता बघा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, सत्य घटना सांगतो. या प्रकाश राजमुळे मला सांगावं लागत आहे. एक पाकिस्तानी अमेरिकेत जाण्यासाठी जीवाचा आटापिटा करत होता. तो कसा बसा मेक्सिको मार्गे अमेरिकेत एकदाचा बेकायदेशीररित्या घुसला. जसं आपल्या देशामध्ये बांगलादेशी रोहिंग्या बांगलादेशमधून आणि नेपाळमधून आपल्या देशामध्ये बिनधास्तपणे घुसत असतात, तसं मेक्सिकोमधून अमेरिकेमध्ये घुसत असतात. तसा तो अमेरिकेमध्ये पोहोचला. पण अमेरिका म्हणजे काही भारत नाही आहे. तुम्ही काही 1000 रुपये फेकले की तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड, गाडी चालवायचा परवाना असो, सगळं काही तुम्हाला पासपोर्टपासून सगळं काही मिळून जातं सस्तेने. त्यांना फक्त मुसलमानाची मदत करतात अशातला भाग नाही आहे. पैसे द्या, तुम्हाला लगेच सगळे कागदपत्र मिळून जातात. मग आता हा तर ते, पण तो अमेरिका म्हणजे काही भारत नाही आहे. सगळा भोंगळ कारभार नाही, भ्रष्टाचार नाही आहे, सगळं काही चालतं अशातला भाग नाही आहे. तर ते नागरिक होण्यासाठी अवघड प्रक्रिया आहे आणि ती भले सुद्धा ते पार करू शकत नाही आहे. मग त्याच्यामध्ये काही पळवाटा आहेत आणि मग त्या गैरफायदा घेणारे या पळवाटांमध्ये बरोबर मार्ग काढत असतात. मग त्याला माहीत होतं की आपण अमेरिकेची महिलेशी लग्न केलं तर मात्र आपल्याला अमेरिकेचं नागरिकत्व मिळून जाईल. पण याला नोकरी नाही आहे, मजूर आहे, बेकायदेशीर घुसलेला आहे. त्यामुळे कोणतीही अमेरिकन महिला याच्याशी लग्न करणार नव्हती. कारण त्या करत नाही अशातला भाग नाही, पण त्या पक्क्या व्यवहारी असतात. त्या आधीच त्यांच्याकडनं खूप दाबून पैसा घेतात आणि इतकंच नव्हे तर पगाराच्या 50%, 60%, 70% वाटा मागतात. त्या करारच करून घेतात, तेव्हा त्या लग्न करतात. म्हणजे भीषण प्रकार आहे हा सगळा. आणि पण आहे वस्तुस्थिती आहे ही. आणि
आता येथे याला कोण, याच्याशी कोण लग्न करणार, या फुटक्या तुटक्याशी कोणी करणार नव्हतं. पण मग याने काय केलं, एक आफ्रिकन वंशाचा, ज्यांना आपण निग्रो म्हणतात किंवा काळे म्हटलं जातं, त्या माणसाशी त्यांनी ठरवून मैत्री केली. मग त्याला त्यांनी बरोबर पेल्यामध्ये उतरवलं आणि मग त्याप्रमाणे तो कामाला लागला. काय कामाला लागला, त्याने पाकिस्तानमधल्या एका मुलीशी ऑनलाईन निकाह केला, म्हणजे लग्नच केलं. मग तो बेकायदेशीर घुसला होता अमेरिकेमध्ये, त्याने तिलाही मेक्सिको मार्गे अमेरिकेत बेकायदेशीररित्या घुसवलं. आणि मग तिला त्याने सांगितलं की मी तुला इथं आणलेलं आहे, पण मीच बेकायदेशीर आहे, मलाच नागरिकत्व मिळत नाही, तर तुला मिळण्याचा काही प्रश्न नाही आहे, पण त्यासाठी माझ्याकडे एक पर्याय आहे. मग त्याप्रमाणे त्याने काय केलं, त्या काळ्या मित्राशी त्याच्या बायकोची भेटगाठ घालून दिली आणि तिला सगळी कल्पना दिली की तू याच्याशी लग्न करायचं आहे, 1.5-2 वर्षात तुला अमेरिकेचं नागरिकत्व मिळेल. कारण तिचा नियम आहे, अमेरिकन माणसाशी लग्न केलं व्यक्तीशी, मग पुरुषच पाहिजे असं काही स्त्रीशी केलं तरी 1-2-1.5 वर्षात नव्हतं आपला नागरिकत्वाचं परवानगी मिळून जाते. म्हणजे मग तू त्याच्याबरोबर राहायचं आहे, तुला परवाना मिळाला, नागरिकत्व मिळालं की मग तू घटस्फोट घ्यायचा आणि मग आपण परत निकाह करू. आता ती बाई तर हादरूनच गेली. स्वाभाविकच आहे, एक तर तिलाच हे सगळं बेकायदेशीर तिला कळून गेलं होतं, यांनी आपल्याला फसवलं, तेही कळलं तिला. आणि पुन्हा आता त्याच्यातून तू बाहेर पडायच्या ऐवजी तिला तो सरळ सरळ सांगतो की तू एक परक्या व्यक्तीशी लग्न कर. पण आता मरता क्या नाही करता, ती परत जाऊ शकत नव्हती आणि अमेरिकन नागरिकत्व मिळू शकत नव्हतं. म्हणून मग नाईलाजाने तिने त्याच्या कटामध्ये सहभागी झाली आणि त्या माणसाशी लग्न केलं. आता गंमत झाली, तो म्हणे मी तुला सारखं सारखं भेटलो तर पोलिसांच्या नजरेत येऊन जाईल आणि त्यांना कळेल की हे सगळं लग्नाचं नाटक आहे, नागरिकत्व मिळवण्यासाठी केलेलं आहे, म्हणून मग कारवाई होईल, नागरिकत्वही मिळणार नाही आणि आपण दोघंजण तुरुंगात जाऊ. त्यापेक्षा मी तुला क्वचितच भेटायला येईल. 2 वर्षामध्ये तिला तो फक्त 3 वेळा भेटला. आणि पण 2 वर्षामध्ये काय झालं की तिला नागरिकत्व मिळून गेलं, की तिने अमेरिकन वंशाच्या माणसाशी लग्न केलेलं होतं. मग याला कळलं, याच्या तर जमजममध्ये आंघोळ केल्यासारखंच झालं. याच्यात तिला भेटला, तिला सांगितलं आता तुला नागरिकत्व मिळालं आहे, तो आता घटस्फोट घे आणि आपण लग्न करू. पतीबाई व्यवहारी होती, समंजस होती. तिने सांगितलं जे झालं ते झालं, तू मला इथे फसवून आणलं, तू मला फसवून इथे या देशामध्ये घुसवलं आणि मला खुशाल दुसऱ्या जगड्यात मारून दिलं, फक्त तुला नागरिकत्व पाहिजे होतं म्हणून. तू उघड उघड माझी फसवणूक केली, माझी प्रतारणा केली आहे, म्हणून मी घटस्फोट घेणार नाही. कारण 2 वर्ष या माणसाने मला कधीही त्रास दिला नाही, कधीही वाईट वागवलं नाही, कधी हीन वागणूक दिली नाही, की तलाक देण्याची धमकी दिलेली नाही. म्हणून मी या माणसाला घटस्फोट देणार नाही आणि त्याच्यामुळे तुझ्याशी लग्न करण्याचा प्रश्नच येत नाही. आणि तिने त्याला हाकलून दिलं. बघा, मग प्रकाश राका दुष्ट बुद्धीचा मनुष्य, हिंदू द्वेष्टा, ज्यात कोणी कुठे राहू शकतं, कारण ही धरती सगळ्यांची आहे. मग अमेरिकेत अशा चाळे का करावं लागतात? अमेरिका तर भारतापेक्षा 3पट क्षेत्रफळ आहे आणि अमेरिकेची लोकसंख्या फक्त 35 कोटी आहे, तर भारताची 140 कोटी आहे. मग अमेरिकेचे लोक मूर्ख आहेत का? इतर देश जे आहेत ते मूर्ख आहेत का? जे मुसलमान देश मुसलमानांनाच घेत नाही आहेत ते सगळे मूर्ख आहेत. पण साम्यवादी अमानवी प्रवृत्तीचे असतात ते मात्र शहाणे आहेत, त्यांना सगळ्या अकलेचा ठेका घेतलेला आहे. हे देशद्रोही शिकवणार, कोणाला नागरिकत्व द्यायचं आणि कोणाला नागरिकत्व द्यायचं नाही. गंभीर प्रश्न आहे. या अशा विषवल्लीला ठेचलं पाहिजे, यांचा पुरता बंदोबस्त केला पाहिजे, कारण हेच घुसखोरांचे आश्रयदाते आहेत, त्यांना जे पाठिंबा देणार आहेत आणि मानवतावादी म्हणून मिरवून घेणारे आहेत हे. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.